गुगल मॅपचा शॉर्टकट पुन्हा एकदा पर्यटकांच्या जीवावर बेतला आहे. भर पावसात पाचगणीत एक अत्यंत थरारक आणि भीषण अपघात घडला आहे. मुख्य रस्ता सोडून गुगल मॅपने दाखवलेल्या शॉर्टकटचा वापर करताना पर्यटकांची चालती इनोव्हा कार तब्बल 25 फूट खोल दरीत कोसळली. होय, ही धक्कादायक घटना घडली आहे वाई पाचगणी मुख्य मार्गावरून दांडेघर ते गोडवली अंतर्गत रस्त्यावर. मुंबईहून आलेले काही पर्यटक गुगल मॅपच्या सहाय्याने पाचगणीच्या दिशेने निघाले होते. मात्र मॅपने मुख्य रस्ता सोडून त्यांना दांडेघर गोडवली हा अंतर्गत मार्ग दाखवला. पावसाचा जोर प्रचंड होता. दांडेघर हद्दीतील खिंडीत एका अत्यंत तीव्र आणि धोकादायक वळणावर चढत असताना ही इनोव्हा कार अचानक बंद पडली. चढणीवर गाडी बंद पडल्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती उलट्या दिशेने पाठीमागे सरकत थेट 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. दरीत कोसळलेली ही कार वन विभागाच्या हद्दीतील एका मोठ्या झाडाला धडकून तिथेच अडकून पडली. झाडामुळे गाडी पुढे सरकली नाही आणि एक फार मोठा अनर्थ टळला. या गाडीत एकूण 7 प्रवासी होते, ज्यातील 6 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पाचगणीतील SOS टीमचे सदस्य, नगरपालिका कर्मचारी, रुग्णवाहिका आणि दांडेघरचे स्थानिक ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी धावून गेले. या सर्वांनी भरपावसात जीवाची बाजी लावून अत्यंत कौशल्याने सर्व पर्यटकांना गाडीतून सुखरूप बाहेर काढले. या अपघातामुळे गोडवली दांडेघर रस्त्यावरील धोकादायक वळणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिकांच्या मते या वळणावर यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. गुगल मॅपमुळे अनेक पर्यटक या धोकादायक मार्गावर येतात, पण वळणाचा अंदाज न आल्याने अपघात घडतात. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पर्यटकांनाही आमचे आवाहन आहे की पावसाळ्यात अनोळखी भागात गुगल मॅपवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याऐवजी मुख्य रस्त्यांचाच वापर करा आणि स्थानिकांची मदत घ्या.